Hello everyone. Very good morning and welcome to our YouTube channel that is Concept Builder for UPSC and MPSC. मागच्या काही 2-3 दिवसांमध्ये मला व्हिडिओ टाकता आले नाही. थोडंसं नेटवर्कचा इश्यू होता. त्याच्यामुळे जे काही आपले टॉपिक्स मागच्या काही दिवसांमध्ये आपण इम्पॉर्टंट टॉपिक्स होते प्रिलिम्स आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने आपण ते काय करणार आहोत आजच्या 12 मार्चच्या इनिशिएटिव्हमध्ये आपण ते डिस्कस करणार आहोत. पहिलं आपलं आर्टिकल आहे. आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे? इंडियाचा जो काही मूनच्या रिलेटेड स्पेस एक्सप्लोरेशनचं जे मिशन होतं चंद्रयान 3, तर त्या चंद्रयान 3 मध्ये काय झालेलं आहे की इम्पॉर्टंट फाइंडिंग समोर आलेले आहेत. तर ह्या फाइंडिंग्स बेसिकली कशाच्या रिलेटेड आहेत? तर त्याच्यामधनं जे काही आपण त्याच्यामध्ये डिव्हाइस वगैरे वापरतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल चंद्रयान 3 वर आपण काय केलेलं आहे, एक डिव्हाइस सेट केलेला आहे. तर त्या डिव्हाइसला काय म्हणतात? चंद्रा सरफेस थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट. ठीक आहे. तर बेसिकली याचा फाइंडिंग त्यांनी काय सांगितलेलं आहे की मूनचा जर विचार केला तर मूनचे 2 सरफेस असतात. एक त्याला आपण म्हणतो पोलर रिजन. पोलर रिजन म्हणजे काय असतात माहिती का? बेसिकली की नॉर्थ आणि साऊथ पोल जे असतात ना, नॉर्थ आणि साऊथ पोल, त्याला काय म्हणतात? पोलर रिजन असं म्हणतात. आणि दुसरे असतात नॉन पोलर रिजन. नॉन पोलर रिजन म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल इक्वेटोरियल म्हणा किंवा मिड लॅटिट्यूडचे जे काही रिजन्स असतात मूनचे, किंवा पर्टिक्युलरली कोणत्या पण एखाद्या सेलेस्टियल बॉडीचे, त्यांना म्हणतात नॉन पोलर रिजन्स. तर ह्या चंद्रा सरफेस थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट यांनी काय सजेस्ट केलेलं आहे किंवा त्यांच्या फाइंडिंगमधून आपल्याला काय कळलेलं आहे की सुरुवातीला जे काही आपले फाइंडिंग्स लिमिटेड होते की मूनवर जे काही वॉटर मॉलिक्युल्स किंवा आईस ड्रॉपलेट्स वगैरे आहेत, वॉटर आईस वगैरे, तर ते फक्त पोलर रिजनला लिमिटेड होते. पण ह्या चंद्रयान 3चं जे काही एक्सपेरिमेंट आहे, चंद्रा सरफेस थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट, त्यांनी असं सजेस्ट केलेलं आहे की ह्या रिजनच्या बियॉन्ड सुद्धा, म्हणजे नॉन पोलर रिजन्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला वॉटर आईस किंवा त्यांचे काही ड्रॉपलेट्स वगैरे आहेत आईस वॉटरचे, ते सुद्धा त्या ठिकाणी सापडण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता वगैरे आहे. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर विचार केला की अशा प्रकारचे जे काही फाइंडिंग्स वगैरे असतात, म्हणजे स्पेसिफिकली विथ रिस्पेक्ट टू द इंडिया, चंद्रयान 3 किंवा चंद्रयान जे मिशन हे इंडियाचं खूप इम्पॉर्टंट मिशन्स वगैरे आहे. आणि अशा प्रकारच्या मिशन्समधनं जे काही ऑब्झर्वेशन्स किंवा फाइंडिंग्स वगैरे समोर येतात, तर ते युपीएससीच्या पर्स्पेक्टिव्ह अतिशय महत्त्वाचे असतात. एक्झाममध्ये एक तर आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं की रिसेंटली जे काही चंद्रयान 3 मिशन्स वगैरे आहेत ते कशाच्या रिलेटेड आहे, हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह किंवा त्याचे जे काही एम्स वगैरे ते त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. किंवा रिसेंटली हे जे मिशन्स वगैरे आहे चंद्रा सरफेस थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट मधनं ज्या काही फाइंडिंग्स वगैरे बाहेर आलेले आहेत, तर त्यांचं सिग्निफिकन्स वगैरे काय असू शकतं ते हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आर्टिकलमध्ये आपल्याला महत्त्वाचं काय आहे की त्याच्या रिलेटेड ज्या काही फाइंडिंग्स आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत. इथे जो डेटा प्रेझेंट करण्यात आलेला आहे ना, तो प्रिलिम्स किंवा मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट नाहीये, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवण्याची गरज नाही. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, जसं मी तुम्हाला सांगितलं की जे काही न्यू स्पेस एक्सप्लोरेशन मिशन्स वगैरे असतात, फ्युचर एक्सप्लोरेशन मिशन्स, तर याच्यामध्ये सुद्धा ह्या मिशन्सचा उपयोग होणार आहे. म्हणजे याच्यामधनं जे काही फाइंडिंग्स वगैरे आपल्याला मिळालेले वगैरे आहेत, जसं की वॉटर आईस वगैरे असेल, तर मग ह्या वॉटर आईसचा यूज करून फॉर एक्झाम्पल जे काही फर्दर मिशन्स वगैरे असेल, ह्युमन मिशन्स वगैरे म्हणा, किंवा मूनवर जे काही एक्सप्लोरेशन आपण करणार होतो तिथल्या रिसोर्सेसचं इफेक्टिव्ह युटिलायझेशन कशा पद्धतीने करता येऊ शकतं, तर ही सुद्धा फिजिबिलिटी किंवा पॉसिबल जे काही म्हणू आपण, तर ते हे फ्युचरमध्ये याच्यामधनं आपल्याला म्हणजे माहिती याच्यामधनं मिळू शकते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. बेसिकली हे आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की फार्म लेंडिंगच्या रिलेटेड जे काही गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल किसान क्रेडिट कार्ड वगैरे असतील, किंवा इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम वगैरे असेल, किंवा रिसेंटची जी काही मॉडिफाईड इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम वगैरे असेल, तर किसान क्रेडिट कार्डच्या रिलेटेड ह्या आर्टिकलमध्ये फाइंडिंग सजेस्ट करण्यात आलेले आहेत. आणि फाइंडिंग कशाच्या रिलेटेड आहेत की त्याच्यामधलं जे काही नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स वगैरे आहे, म्हणजे लोनचं रिपेमेंट आहे, म्हणजे फार्मरकडनं बँकिंग सेक्टरला जाणारं लोनचं रिपेमेंट जे, त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे बेसिकली याच्यामध्ये सांगितलेलं आहे. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे की म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या काही इम्पॉर्टंट स्कीम्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय किसान क्रेडिट कार्ड असेल, किंवा इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम असेल, किंवा रिसेंटली 2022-23ला लॉन्च झालेली, गव्हर्नमेंटनं लॉन्च केलेली मॉडिफाईड इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम असेल, तर एक तर ऑब्जेक्टिव्ह, कारण ही काही गव्हर्नमेंटनं स्कीम आता सध्या लॉन्च केलेली नाही. म्हणजे आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की ऑलरेडी ज्या गव्हर्नमेंटनं स्कीम लॉन्च केल्या होत्या किसान क्रेडिट कार्ड, त्याच्या रिलेटेड ज्या काही फाइंडिंग्स वगैरे आहेत त्या समोर आलेल्या आहेत. मग आपलं एक म्हणजे आर्टिकलला बघण्याचा दृष्टिकोन कसा असायला पाहिजे की गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स आहेत त्यांचे ऑब्जेक्टिव्ह, जर फॉर एक्झाम्पल इथं जर गव्हर्नमेंटनं न्यू स्कीम जर लॉन्च केली असते ना, त्याच्या रिलेटेड जे काही फीचर्स वगैरे असतील किंवा डिटेल इन्फॉर्मेशन जी असेल ना, तर ती स्टडी करणं आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पण स्कीमच्या रिलेटेड जे काही फाइंडिंग्स आहेत ते समोर आल्यामुळे आपल्याला इथं फक्त काय बघायचंय
की ह्या ज्या डिफरंट स्कीम्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल किसान क्रेडिट कार्ड, इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम वगैरे, तर त्यांचे ऑब्जेक्टिव्ह कधी लॉन्च झाले आणि त्यांचे सिग्निफिकन्स काय. किसान क्रेडिट कार्डचा जर विचार केला तर गव्हर्नमेंटने ही 1998ला लॉन्च केली होती. याचा जर ऑब्जेक्टिव्ह जर बघितला, म्हणजे प्राईम ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय होता की जे काही फार्मर्स वगैरे असतील ना त्यांना काय करणं, की त्यांच्या काही ऍक्टिव्हिटीज वगैरे आहेत, म्हणजे फार्मिंग रिलेटेड ज्या काही ऍक्टिव्हिटीज वगैरे आहेत, तर त्यांच्यासाठी अफोर्डेबल क्रेडिट त्यांना अवेलेबल करून देणं, हा किसान क्रेडिट कार्डचा एक महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह त्याच्यामध्ये होता. ठीक आहे. म्हणजे क्रेडिट कार्ड म्हणजे काय, की शेतकऱ्यांसाठी त्यांच्या काही फार्म रिलेटेड ऍक्टिव्हिटीज, म्हणजे फॉर एक्झाम्पल मशिनरीचं परचेस करणं वगैरे असेल, किंवा फर्टिलायझर जे काही इनपुट्स रिलेटेड गोष्टी वगैरे असतील त्यांना परचेस वगैरे करणं, तर त्याच्यासाठी त्यांना अफोर्डेबल क्रेडिट अवेलेबल करून देणं, तर हा मेन त्याचा ऑब्जेक्टिव्ह किंवा मोठं होता. ही स्कीम गव्हर्नमेंटने 1998ला लॉन्च करण्यात आली होती. आणि याचा जर सिग्निफिकन्स बघितला तर याच्यामुळे काय झालेलं होतं की किसानला इझिली क्रेडिट अवेलेबल झाल्यामुळे त्यांच्यामध्ये काय झालं की फायनान्शियल इन्क्लुजन त्याच्यामध्ये निर्माण झालं. त्यानंतर त्यांचा जो काही डिपेंडन्स वगैरे होता, म्हणजे नॉन बँकिंग फॅसिलिटीज ज्या खेड्यामध्ये अवेलेबल असतात, म्हणजे व्हिलेजमध्ये फॉर एक्झाम्पल सावकार वगैरे असतील, तर त्यांच्यावरचा त्यांचा डिपेंडन्स कमी झाला. त्यानंतर त्यांना टाइमली क्रेडिट त्यांना मिळाल्यामुळे काय झालं की क्रॉप मधलं जे काही प्रोडक्टिव्हिटी किंवा प्रोडक्शन वगैरे आहे ना, तर हे सुद्धा त्याच्यामधनं वाढलं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की हा क्रेडिटचा इश्यू, म्हणजे फॉर्मल क्रेडिट त्यांना अवेलेबल झाल्यामुळं त्यांचं इन्क्लुजन सुद्धा काय झालं की बँकिंग सेक्टरमध्ये याच्यामधनं करण्यात आलं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपली स्कीम आहे इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम. गव्हर्नमेंटने ही स्कीम 2006 ते 2007 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. आणि याचा ऑब्जेक्टिव्ह काय होता की जे काही ऍग्रिकल्चरच्या रिलेटेड फार्मरला क्रेडिट त्या ठिकाणी अवेलेबल होतं, तर ते जर ते वेळेवर जर त्याचं रिपेमेंट वगैरे करत असतील तर त्यांना काय करायचं, इंटरेस्ट रेट जो आहे त्याच्यामध्ये काय करायचं, सबवेन्शन करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल सुरुवातीला जर त्यांना असं सांगितलं की तुम्हाला जे क्रेडिट तुम्ही उचलताय त्याच्यावर 7% इंटरेस्ट रेट तुम्हाला लागणार आहे, जर तुम्ही टाइमली रिपेमेंट जर केलं तर त्याच्यामध्ये असं प्रोव्हिजन करण्यात आलं होतं की अराउंड 3% जे होतं ना की त्याच्यामध्ये फार्मरला त्याच्यामधनं सूट मिळायची. ठीक आहे. म्हणजे त्यांना फक्त काय लागायचं, इफेक्टिव्ह जर इंटरेस्ट बघितला ना तर हा 4% त्याच्यामध्ये होता. फक्त त्याच्यामध्ये एक अट काय होती की त्याच्यामध्ये फार्मरला टाइमली इंटरेस्ट रिपेमेंट त्यांना करावं लागायचं. ठीक आहे. तर बेसिकली याचा जर सिग्निफिकन्स बघितला तर हे काय की जो 4% आहे तर कम्पॅरेटिव्हली 7% हे काय करतं, सजेस्ट करतं की लोअर बॉरोइंग कॉस्ट जे ना ती सजेस्ट करतं. याच्यामुळे काय होतं माहितीये का, इन्स्टिट्यूशनल क्रेडिटचा जो काही ऍसेस वगैरे आहे तर तो याच्यामधनं वाढतो, इरिस्पेक्टिव्ह म्हणजे विथ रिस्पेक्ट टू द इन्फॉर्मल जे काही सोर्सेस वगैरे आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की गावामध्ये सावकार वगैरे असतात आणि ते काय करतात, हायर इंटरेस्ट ते काय करतात की त्यांच्याकडनं चार्ज करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की याच्यामध्ये कंपाऊंड इंटरेस्ट रेट असतो, म्हणजे तो ऑटोमॅटिकली जसा चक्रवाढ व्याज आपण म्हणतो की ते ऑटोमॅटिकली वाढत जातं, तर तो एकतर हायर इंटरेस्ट रेट आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की चक्रवाढ व्याज. तर त्यामुळे काय होतं की त्यांचं जे काही डेप्थनेस आहे किंवा कर्जबाजारीपणा याच्यामध्ये सुद्धा कमी होतो. हे मेन त्याचं ऑब्जेक्टिव्ह किंवा सिग्निफिकन्स आहे. सिमिलरली गव्हर्नमेंटने काय केलं माहिती आहे का की आणखी त्या फॅसिलिटीज समजा चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना अवेलेबल व्हाव्या म्हणून 2022-23 मध्ये याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करण्यात आल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल सुरुवातीला हे जे काही 3% होतं ना, तर हे वाढून काय करण्यात आलं, आणखी ऍडिशनल 1.5 इंटरेस्ट सबवेन्शन त्यांना प्रोव्हाइड करण्यात आलं. ठीक आहे. त्याचा मेन पर्पज काय होता की आणखी जी काही ऍग्रिकल्चर क्रेडिटची जी काही फॅसिलिटी वगैरे आहे तर तेवढं पेनिट्रेशन त्याचं झालं नव्हतं, शेतकरी त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत नव्हते. म्हणून त्यांची जी काही फॅसिलिटी वगैरे आहे किंवा ऍसेस जो आहे तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून त्यांनी काय केलं की आणखी ऍडिशनल 1.5% इंटरेस्ट सबवेन्शन त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलं होतं, मॉडिफाईड इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम. आणि ही स्कीम कधी लॉन्च करण्यात आली होती, म्हणजे याच्यामध्ये चेंजेस कधी करण्यात आले होते, 2022-23 करण्यात आले होते. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह म्हणजे ह्या जर आर्टिकलचा विचार केला तर एक्झॅक्टली आपल्याला म्हणजे क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात. एक तर किसान क्रेडिट कार्डच्या रिलेटेड म्हणजे जे काही यांचे ऑब्जेक्टिव्ह वगैरे असतील किंवा हे जे काही स्कीम्स वगैरे आता मी तुम्हाला सांगितलं त्यांचे ऑब्जेक्टिव्ह किंवा मोटोज किंवा सिग्निफिकन्स जे असतील ते विचारले जाऊ शकतात. किंवा जर मायन्यूट डिटेल्स वगैरे म्हणलं तर किती पर्सेंट समजा फॉर एक्झाम्पल सबसिडीमध्ये सबवेन्शन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाऊ शकतं की अशा पद्धतीने सुद्धा क्वेश्चन्स वगैरे विचारण्याची शक्यता याच्यामध्ये आहे. दुसरा जर आर्टिकलचा कंटेंट बघितला की याच्यामध्ये काय की नॉन परफॉर्मिंग ऍसेट्सचा जो काही पर्सेंटेज आहे तर हा ह्या सेक्टरमध्ये वाढलेला आहे. त्याच्यामुळे याच्यावर सुद्धा क्वेश्चन्स येण्याची शक्यता आहे की रिसेंटली समजा फॉर एक्झाम्पल की नॉन परफॉर्मिंग ऍसेट इंडियन इकॉनॉमीला म्हणजे सेक्टरला कशा पद्धतीने हार्म करतं तर हे सुद्धा याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर आर्टिकलचा विचार केला तर याच्यामध्ये काय करण्यात आलेले 3 इम्पॉर्टंट गोष्टी याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय की जे काही इश्यूज वगैरे आहेत ऍग्रिकल्चर क्रेडिटच्या रिलेटेड आणि एनपीएचं कसं राईज झालेलं आहे तो डेटा याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला डेटा अवेलेबल होईल की बेसिकली
फक्त त्या ठिकाणी इम्पॉर्टंट काय आहे की इतक्या पर्सेंटेजमध्ये समजा एवढं लोनचं रिपेमेंट जर कमी झालेलं आहे, हा डेटा तुम्ही काय करू शकता की आन्सर रायटिंग मध्ये यूज करू शकता. ठीक आहे, म्हणजे जास्त डिटेलमध्ये 2021ला किती होता, 2022ला 23ला हा डेटा ना लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. फक्त ट्रेंड जरी लक्षात ठेवला तर तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी पुट करू शकता की अशा पद्धतीने एनपीएस राईज झालेला आहे विथ रिस्पेक्ट टू द किसान क्रेडिट कार्ड. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये जर फॅक्टर जर बघितले तर म्हणजे त्यांचं रिपेमेंट का होत नाही लोनचं, तर त्याच्यामध्ये काही 3 ते 4 इम्पॉर्टंट फॅक्टर्स त्यामध्ये मेन्शन करण्यात आलेले आहेत आर्टिकलमध्ये. पहिलं इम्पॉर्टंट फॅक्टर्स काय की क्रॉपचं फेल्युअर होणं, म्हणजे वेगवेगळ्या रिझन्समुळं, म्हणजे फॉर एक्झाम्पल वेदर कंडिशन म्हणा, त्याच्यामध्ये ड्रॉट म्हणा किंवा फ्लड सारखी सिच्युएशन म्हणा किंवा एक्सेसिव्ह रेनफॉलमुळे काय होतं की क्रॉपचं त्यांना म्हणजे ते पीकच त्यांच्या हातामध्ये येत नाहीये, हे एक इम्पॉर्टंट रिझन सांगितलेले. दुसरी गोष्ट काय की जर कसं बसं जर समजा पीक समजा हातामध्ये आलं किंवा प्रोडक्शन चांगलं झालं, मार्केटमध्ये ज्या काही प्राइजेस त्यांच्या पर्टिक्युलर क्रॉपला अवेलेबल होतात तर त्या खूप कमी प्रमाणामध्ये त्यांना दिले जातात. म्हणजे एमएसपीचा जर विचार केला, रिसेंटली हा इश्यू खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे, तर त्या बेसिसवर सुद्धा म्हणजे एमएसपीच्या बेसिसवर सुद्धा मार्केटमध्ये काय होतं की त्यांच्या प्रोडक्टचं किंवा प्रोड्यूसचं त्या ठिकाणी परचेस वगैरे होत नाही. तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये सांगितलेली आहे की जे काही अवेअरनेसचा इश्यू आहे, म्हणजे लॅक ऑफ अवेअरनेस आपण त्याला म्हणूया, की जर टाइमली रिपेमेंट वगैरे जर केलं समजा शेतकऱ्यांनी, तर त्यांना कोणकोणत्या प्रकारचे फायदे किंवा बेनिफिट्स अवेलेबल होतात, तर हा सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये फॅक्टर मेन्शन करण्यात आलेला आहे. आणि चौथा इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे काय की ज्या कामासाठी क्रेडिट दिलं जातं, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय याचा पर्पज काय होता किसान क्रेडिट कार्डचा, की जे काही फार्म रिलेटेड ऍक्टिव्हिटीज वगैरे असतील तर त्यांना क्रेडिट अवेलेबल करून देणं. पण शेतकरी काय करतात की ज्या गोष्टीसाठी यूज न करतात ते काय करतात की हाऊस होल्ड एक्सपेंडिचर वगैरे म्हणा किंवा घर बांधणी वगैरे म्हणा किंवा नवीन गाडी वगैरे घेण्यासाठी ह्या क्रेडिटचा किंवा त्याचं डायव्हर्जन करतात. म्हणजे जे काही लोन त्यांना अवेलेबल होतं ह्या फंडच्या मार्फत, तर ते दुसऱ्या ठिकाणी अवेलेबल ते डायव्हर्जन करतात आणि शेतीमधली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे किंवा गव्हर्नमेंटचा जो काही मोठो आहे तो याच्यामधून सक्सेसफुल होत नाही. म्हणजे मेन जे रिझन आहेत ना की हे कशामुळे वाढलेलं आहे लोनचं डिफॉल्ट, तर हे त्याच्यामध्ये मेन रिझन सांगितलं आहे. त्यानंतर दुसरा जर याच्यामध्ये कंटेक्स्ट जर बघितला, म्हणजे दुसरा जो डायमेन्शन याच्यामध्ये बघितला, तर ह्या वाढलेल्या लोन रिपेमेंटमुळे त्याचा जो काही इम्पॅक्ट वगैरे आहे तो काय होतो. एक तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे काय की जे काही फार्मरवर जसं म्हणलं ना तर त्याचा इम्पॅक्ट होतो. म्हणजे स्टेक होल्डर जर आपण आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न केला, एक तर याच्यामध्ये काय की फार्मर आहे, दुसरी गोष्ट म्हणजे काय की बँकिंग आहे, ठीक आहे, तिसरी गोष्ट म्हणजे काय की गव्हर्नमेंट. पहिली गोष्ट म्हणजे काय की फार्मरला त्यांचं जे काही गव्हर्नमेंटचं एम होतं, म्हणजे त्यांना इन्कम अवेलेबल करून देणं किंवा त्यांना फायनान्शियली इंडिपेंडेंट बनवणं किंवा त्यांचं फायनान्शियल इन्क्लुजन वगैरे करणं, ते फुलफिल होत नाही. लोन रिपेमेंट समजा जे आहे ते फुलफिल झाल्यामुळे, म्हणजे न फुलफिल झाल्यामुळे किंवा त्यांचे ऑब्जेक्टिव्ह जे अचीव्ह झाल्यामुळे बँकिंग सेक्टरवरचं जे काही नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स आहेत ते वाढतात आणि यांची जी काही लायबिलिटी वगैरे आहे किंवा क्रेडिटचं जे काही डिस्पर्स करण्याची कॅपॅसिटी ती सुद्धा काय होते ऑटोमॅटिकली याच्यामधनं कमी होते. तिसरी गोष्ट म्हणजे काय की अशा प्रकारच्या बँकिंगची फायनान्शियल हेल्थ खराब झाल्यामुळं गव्हर्नमेंटला म्हणजे वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स मार्फत आयदर बजेटमध्ये म्हणा किंवा ऑफ बजेट जे काही समजा गव्हर्नमेंटचे प्रोव्हिजन्स वगैरे असतात त्या ठिकाणी काय करावं लागतं, गव्हर्नमेंटला एक्स्ट्रा त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स वगैरे करावं लागतं. म्हणजे गव्हर्नमेंट सुद्धा काय होतं की डिफिसिटचा जो काही ताण वगैरे तो सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला वगैरे असतो. अशा प्रकारचे जे काही इम्पॅक्ट वगैरे तर ते आपल्याला याच्यामधून बघायला मिळतात. याच्या रिलेटेड गव्हर्नमेंटचं जर आपल्याला इनिशिएटिव्ह जर बघितला किंवा आर्टिकलमध्ये जे काही वे फॉरवर्ड सजेस्ट करण्यात आलेले आहेत तर ते आपण बघूयात. पहिलं तर एक गोष्ट याच्यामध्ये काय सांगितलेली आहे की ही जी काही गव्हर्नमेंटची स्कीम आहे किसान क्रेडिट कार्डची स्कीम, तर त्याला किंवा इंटरेस्ट सबवेन्शनची स्कीम आहे, तर तेच काय करणं की त्याच्या रिलेटेड अवेअरनेस क्रिएट करणं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की फायनान्शियल लिटरेसीच्या रिलेटेड जे काही प्रोग्राम्स वगैरे असतील विथ रिस्पेक्ट टू द फार्मर, म्हणजे त्यांचा अवेअरनेस जनरेट वगैरे करणं किंवा त्यांना त्या प्रोडक्टबद्दल किंवा त्या निश्चयबद्दल त्यांना माहिती करून देणं. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात तिसरी गोष्ट आणखी सांगितलेली आहे जे काही इन्शुरन्स मेकॅनिझम आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की वन ऑफ द रिझन याच्यामध्ये सांगितलं होतं की नॅचरल कॅलॅमिटीजमुळे क्रॉपचं जे काही फेल्युअर वगैरे होतं त्यांच्या हातामध्ये तो पैसा मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल होत नाही, तर गव्हर्नमेंटच्या ज्या काही प्रधानमंत्री फसल बीमा योजना वगैरे असतील किंवा अशा प्रकारचे जे काही डिफरंट स्टेट गव्हर्नमेंटच्या इन्शुरन्स रिलेटेड स्कीम्स वगैरे असतील तर त्यांना त्यांचं जे काही पेनिट्रेशन वगैरे आहे ना तर त्यांना ते जास्त ॲसेस करून देणं, ज्याच्यामुळे जो काही लॉस वगैरे झालेला असेल तर तो सुद्धा काय करू शकतात त्या लॉसमधनं त्यांना ज्यावेळेस ते पेमेंट वगैरे मिळते इन्शुरन्समधनं तर ते लोनचं रिपेमेंट टाइमली लोनचं रिपेमेंट करू शकतात. चौथा इम्पॉर्टंट फॅक्टर याच्यामध्ये किंवा वे फॉरवर्ड सांगितलेला आहे जे काही कोऑपरेटिव्ह बँक्स किंवा फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स वगैरे असतात तर त्यांचा रोल सुद्धा याच्यामध्ये वाढवणं, जेणेकरून कमर्शियल बँक्सवरचा जो काही डिपेंडन्स वगैरे तो ऑटोमॅटिकली कमी होईल आणि त्यांना ज्या काही ॲलेड ऍक्टिव्हिटीज वगैरे असतील त्याच्यामध्ये त्यांना सामील करून घेणं हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर क्वेश्चन आपण एक्सपेक्ट केला
तर याच्यामध्ये क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो की आता आर्टिकलचा कंटेक्स्ट काय की किसान क्रेडिट कार्ड, त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं की टाइमली क्रेडिट अवेलेबल करून देणं. म्हणजे याच्यामधनं काय की फार्मरच्या रिलेटेड जे काही फायनान्शियल इन्क्लुजनचा इश्यू वगैरे आहे त्याच्या रिलेटेड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कशा पद्धतीनं अशा प्रकारच्या ज्या काही स्कीम्स आहेत म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स वगैरे आहेत तर त्या नॉन परफॉर्मिंग ॲसेट्सला कारणीभूत असतात किंवा त्याच्यामुळं गव्हर्नमेंटच्या अशा स्कीम्समुळे नॉन परफॉर्मिंग ॲसेट कशा पद्धतीनं वाढतं किंवा ह्या नॉन परफॉर्मिंग ॲसेट्सला कमी करण्यासाठी वेगवेगळे स्टेप्स म्हणा किंवा ॲग्रिकल्चर क्रेडिटच्या रिलेटेड इंडियामध्ये जे काही मेजर्स वगैरे आहेत फायनान्शियल डिसिप्लिन इम्प्रूव्ह करण्यासाठी तर त्याच्या रिलेटेड मेजर्स किंवा स्टेप्स सजेस्ट करा. तर हे असा पॉसिबल क्वेश्चन्स याच्यामध्ये विचारण्याची शक्यता वगैरे आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे. बेसिकली या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय की रिसेंटली इंडियन एक्सप्रेसनं काय केलं होतं की जे काही डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहेत तर त्यांनी जे काही एक्स्ट्रा वर्क म्हणजे काय म्हणतात त्याला खूप असं महत्वाचं ज्याला आपण काय म्हणूया की सोसायटीमध्ये त्यांनी काहीतरी व्हॅल्युएशन असं वर्क जे केलेलं असेल तर त्याच्या रिलेटेड त्यांनी काय केलं होतं की जे गुड गव्हर्नन्सच्या रिलेटेड अवॉर्ड्स वगैरे त्यांनी प्रेझेंट केले होते. तर ही सिरीज आता चालू झालेली आहे की इंडियामधले जे काही डिफरंट डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स वगैरे असतील त्यांच्या सिग्निफिकंट अचिव्हमेंट्स तर हे काय करण्यात आलेले आहेत की या आर्टिकलमध्ये मेन्शन्स करण्यात आलेले आहेत. आपण काय करण्यात आलेले की आजच्या म्हणजे जी काही आपलं आजचं आर्टिकल आहे त्याच्यामध्ये आणि मागचा जो काही समजा इश्यू होता त्याच्यामध्ये 2 आर्टिकल याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये फक्त बघण्यासारखं इम्पॉर्टंट काय की मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्याला हे काही जे काही एक्झाम्पल्स वगैरे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं काय स्टेमच्या रिलेटेड जे काही लॅब्स वगैरे एस्टॅब्लिश करण्यात आलेले आहेत तर हे अरुणाचल प्रदेशमधले एक्झाम्पल्स वगैरे आहे. तर कशा पद्धतीनं तिथल्या स्टुडंट्सला वगैरे फायदा झालेला आहे म्हणजे त्यांचं जे काही इन्क्लुजन वगैरे आहे किंवा रुरल अर्बन जो डिवाइड्स वगैरे आहे तर ह्या कम्प्युटर लॅब्स त्या ठिकाणी एस्टॅब्लिश केल्यामुळं कशा पद्धतीने त्यांना फायदा वगैरे झालेला आहे तर ह्या आर्टिकलमध्ये मेन्शन करण्यात आले. असं एक्सप्लेन करण्यासारखं त्या आर्टिकलमध्ये बेसिकली काही नाहीये. फक्त वुमेनच्या पद्धतीनं कशा पद्धतीनं त्यांना इनिशिएटिव्ह वगैरे प्रोव्हाइड करण्यात आले, त्यांचं फायनान्शियल इम्प्रुव्हमेंट कसं झालं, जेंडरचा जो डिवाइडचा गॅप आहे तो कशा पद्धतीनं सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून तो आणखी स्ट्रॉंग किंवा प्रबळ करण्यात आला. तर हे बेसिकली या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे दोन्ही पण आर्टिकल महत्वाचे आहेत. फक्त त्याच्यामधून आपल्याला घेण्यासारखं आहे की ह्या ठिकाणी जे काही केस स्टडीज आणि एक्झाम्पल प्रोव्हाइड करण्यात आले ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय पहिली केस स्टडी कशाच्या रिलेटेड आहे ओडिसामधले जे काही वुमन्स वगैरे आहेत तर त्यांना फार्मिंग ऍक्टिव्हिटीमध्ये जे काही ॲलाइड ऍक्टिव्हिटी प्रोव्हाइड केल्या जातात म्हणजे फॉर एक्झाम्पल पिसिकल्चर असेल म्हणजे फिशरीच्या रिलेटेड त्यांना सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून डिस्ट्रिक्ट कलेक्टरनं काय केलं होतं इनिशिएटिव्ह वगैरे लॉन्च केले होते त्यांच्या एम्पॉवरमेंटसाठी. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय झालं की फायनान्शियल इन्क्लुजन कशा पद्धतीने झालं तर हे त्याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेले आहे. एक्झाम्पल आणि केस स्टडी तुम्ही या ठिकाणी यूज वगैरे करू शकता. एकतर GS1 मध्ये आपल्याला हा डायरेक्ट वुमन एम्पॉवरमेंटचा इश्यू आहे. सिमिलरली दुसरी गोष्ट म्हणजे काय की GS2 मध्ये ज्या काही गव्हर्नमेंटच्या डेव्हलपमेंट रिलेटेड स्कीम्स वगैरे तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे जर क्वेश्चन्स वगैरे आले तर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या स्कीम्सचा म्हणजे गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्हचा कशा पद्धतीने पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की याच्यामध्ये जे डिस्ट्रिक्ट कलेक्टरचा रोल सांगितलेला आहे म्हणजे डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनचा डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन सुद्धा जे काही आउटकम्स वगैरे आहेत रूरल एरियामध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं काय वुमन एम्पॉवरमेंटचा आउटकम असेल किंवा फायनान्शियल इन्क्लुजनचा असेल किंवा ह्या ठिकाणी मेन्शन्स केलेलं एज्युकेशनल रिलेटेड आउटकम असेल अरुणाचल प्रदेशमध्ये ते कशा पद्धतीने इम्पॉर्टंट रोल प्ले करतात रूरल एरियामध्ये किंवा जे काही रूरल अर्बन डिवाइड्स वगैरे ते कमी करण्यासाठी कशा पद्धतीने यांचा डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनचा इम्पॉर्टंट रोल आहे. तर तुम्ही अशा प्रकारच्या क्वेश्चन्समध्ये इथे जे केस स्टडीज मेन्शन करण्यात आलेले आहेत त्या डायरेक्टली त्या ठिकाणी आन्सर रायटिंगमध्ये यूज करू शकता. नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. बेसिकली या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय की रिसेंटली एक इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटने काय केलेलं आहे जस्ट 1 मिनिट IQ एअर नावाची एक इन्स्टिट्यूट आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे वर्ल्ड एअर क्वालिटी नावाचा एक रिपोर्ट पब्लिश केलेला आहे. तर ह्या रिपोर्टमध्ये काय सांगितलेलं आहे इंडिया आणि वर्ल्डच्या रिलेटेड जे काही पोल्युशन रिलेटेड डाटा म्हणजे पर्टिक्युलरली पर्टिक्युलेट मॅटर 2.5 च्या रिलेटेड जो काही डाटा आहे त्या पोल्युशनचा इम्पॅक्ट आणि इंडियामधल्या कोणकोणत्या ज्या सिटीज वगैरे आहेत त्या कशा पद्धतीने पोल्युशनला व्हलनरेबल आहेत ते या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेलं आहे. पर्टिक्युलर मॅटर 2.5 चा जर विचार केला तर अशा प्रकारचे जे काही पोल्युटिंग एजंट्स वगैरे असतात किंवा त्यांचा जो काही ओव्हरऑल इम्पॅक्ट वगैरे असतो म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्युमन हेल्थवर म्हणा किंवा एन्व्हायरमेंटवर म्हणा तो कशा पद्धतीने होतो तर ह्या आर्टिकलमध्ये मेन्शन करण्यात आलेला आहे. UPSC काय करते माहिती आहे का की पर्टिक्युलरली एखादा जर पर्टिक्युलर मॅटर किंवा एखादा जर पोल्युटंट हायली न्यूजमध्ये वगैरे जर असेल तर त्याला ॲज अ म्हणजे क्वेश्चन्समध्ये फ्रेम होण्याचे चान्सेस वगैरे एक्झामिनेशनमध्ये हाय असतात. ठीक आहे. पर्टिक्युलर मॅटर 2.5 बद्दल जर विचार केला तर यांचं जे काही डायमीटर असतं म्हणजे याला 2.5 असं का म्हणतात
की यामध्ये असणारे जे काही पार्टिकल्स वगैरे असतात त्यांचं डायमीटर हे आयदर 2.5 मायक्रोमीटर किंवा त्याच्यापेक्षा कमी, ठीक आहे, 2.5 मायक्रोमीटर किंवा त्याच्यापेक्षा कमी यांची पर्टिक्युलर मॅटरची त्यांची साईज वगैरे असते, त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात पर्टिक्युलर मॅटर 2.5. सिमिलरली ह्या पर्टिक्युलर मॅटर 2.5 सारखाच पर्टिक्युलेट मॅटर 10 सुद्धा हा एक पोल्युटंट वगैरे एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट असतो. याचं जर पेनिट्रेशन जर बघितलं ना, म्हणजे लंग्समध्ये सुद्धा यांचं पेनिट्रेशन होतं आणि जे काही बॉडीमध्ये जे काही ब्लड स्ट्रीम्स वगैरे असतात तर ह्याच्यामध्ये सुद्धा ते काय होतात पर्टिक्युलर मॅटर 2.5 पेनेट होतात. म्हणजे यांची साईज जर बघितली ना तर खूप कमी साईज यांची आहे, त्याच्यामुळे काय होतं की त्यांचं लंग्समध्ये आणि ब्लड स्ट्रीममध्ये इझिली त्यांचं पेनिट्रेशन वगैरे होतं. त्यानंतर आर्टिकलमध्ये जे काय काय सांगण्यात आलेलं आहे, इंडियामधल्या कोणकोणते जे सिटीज किंवा लोकेशन्स वगैरे ते हायली वर्नेबल वगैरे आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की त्यांचा इम्पॉर्टंट सोर्स वगैरे काय आहे. जर ग्लोबलचा आणि इंडियामधला जर एअर क्वालिटीचा विचार केला तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट डाटा फिल्मच्या पर्स्पेक्टिव्हने महत्वाचा आहे. दिल्लीचा जर विचार केला म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जे काही कंट्रीज वगैरे आहेत आणि त्यांच्या जे काही कॅपिटल्स वगैरे त्यांचा जर विचार केला तर दिल्ली हे टॉपला आहे, ठीक आहे. म्हणजे सलग 6वं वर्ष आहे की दिल्लीचा जो रँक आहे तर हे काय की टॉपला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय की वर्ल्डमध्ये ज्या काही वर्ल्डमध्ये सगळ्यात पोल्युटेड ज्या सिटी आहेत अपार्ट फ्रॉम कॅपिटल त्यांचा जर विचार जर केला तर आसाम आणि मेघालय बॉर्डरवर एक सिटी आहे, त्याचं नाव आहे बेरिनीथ, ठीक आहे, बेरिनीथ. तर ही सुद्धा सिटी काय आहे की वर्ल्डचा जर विचार केला अपार्ट फ्रॉम द कॅपिटल तर ही हायेस्ट पोल्युटेड सिटी आहे वर्ल्डमध्ये इन टर्म्स ऑफ एक्सपोजर टू द पर्टिक्युलर मॅटर 2.5, ठीक आहे. दिल्लीचा रँक काय आहे की कॅपिटलचा जर विचार केला सगळ्या कंट्रीच्या तर दिल्ली टॉपला आहे आणि ही जी पोझिशन आहे दिल्लीची कन्झिक्युटिव्हली 6 वर्षापासून ही आहे. आणि वर्ल्डमध्ये अपार्ट फ्रॉम द कॅपिटलचा जर विचार केला तर बेरिनहट म्हणून एक आसाम आणि मेघालय बॉर्डरवर एक शहर आहे, तर त्या शहरामध्ये म्हणजे वर्ल्डमध्ये सगळ्यात जास्त पर्टिक्युलर मॅटर 2.5चं याच्यामध्ये प्रमाण आढळलेलं आहे. ओव्हरऑल जर समजा या फाइंडिंग्समध्ये त्यांनी काय केलेलं आहे, ज्या काही 20 मोस्ट पोल्युटेड सिटीज आहेत वर्ल्डमधल्या त्याच्यामध्ये त्यापैकी 13 ज्या सिटीज आहेत ना मोस्ट पोल्युटेड सिटी त्यापैकी 13 ह्या भारतामधल्या आहेत, ठीक आहे. म्हणजे हेल्थ रिलेटेड जर कन्सर्न जर बघितला आणि त्याचा जर इम्पॅक्ट वगैरे बघितला ह्युमन हेल्थवर तर हा खूप मोठा कन्सर्न आहे इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनं, ठीक आहे. त्यानंतर जे काही WHO जे काही रिकमेंडेशन आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन रिकमेंडेशन पर्टिक्युलेट मॅटरच्या पर्स्पेक्टिव्हनं म्हणजे किती प्रमाणामध्ये यांचं एक्सपोजर असावं की यांची जी काही लिमिट वगैरे आहे तर हे काय सांगितलेलं आहे तर 5 मायक्रोग्राम पर क्युबिक मीटर हे त्यांचं काय सांगितलेलं आहे की टॉलरेबल लिमिट सांगितलेलं आहे WHO नं. पण इंडियामध्ये जर समजा दिल्लीचा जर विचार केला यांचं जे प्रमाण जर बघितलं तर 91.6 मायक्रोग्राम पर क्युबिक मीटर यांचं प्रमाण आहे. म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर आपल्याला हे लक्षात येतं की जवळपास 17 ते 18% हे म्हणजे पट्टीमध्ये दिल्लीमध्ये पर्टिक्युलर मॅटरचं प्रमाण हे जास्त आढळतं, म्हणजे जे काही टॉलरेबल लिमिट्स वगैरे तर त्याच्या पद्धतीनं. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं जर विचार केला तर एक तर आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं की जे काही इम्पॉर्टंट पोल्युटंट्स वगैरे जे न्यूजमध्ये आहेत त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स वगैरे विचारला जाऊ शकतो, की फॉर एक्झाम्पल जसं तुम्हाला सांगितलं की पर्टिक्युलर मॅटर 2.5च्या रिलेटेड क्वेश्चन्स वगैरे विचारला जाऊ शकतो. एक तर त्याच्यामध्ये काय की त्यांची साईज वगैरे विचारला जाऊ शकते की किती मायक्रॉनच्या किंवा मायक्रोमीटरच्या आतमध्ये त्यांची साईज वगैरे आहे, किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे जे काही रिकमेंडेशन्स वगैरे आहेत ते त्यांची लिमिट वगैरे किती आहे तर हे विचारण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय की रिसेंटली हा जो रिपोर्ट पब्लिश करण्यात आलेला आहे तर तो वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट हा कोणी पब्लिश केलेला आहे. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की IQ एअर नावाची एक संस्था आहे, त्यांनी काय केलेलं आहे वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट नावाचा एक रिपोर्ट पब्लिश करण्यात आलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर आता इथे काय करण्यात आलंय वर्ल्ड वाईज जर आपण बघितलं की ग्लोबल पोल्युशन रँकिंग मध्ये तर इंडियाचा जर नंबर 1 नंबरला छाड आहे, दुसऱ्या नंबरला बांगलादेश, तिसऱ्या नंबरला पाकिस्तान आणि 4 नंबरला इंडियाचा, ठीक आहे. म्हणजे जसं आपण रँकिंग बघितलं ना की कॅपिटलमध्ये जर बघितलं तर दिल्लीचा नंबर लागतो, मोस्ट पोल्युटेड सिटीमध्ये बघितलं तर बेरिहाटचा नंबर लागतो जो आसाम आणि मेघालयच्या बॉर्डरवर आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की कंट्रीजचा जर नंबर बघितलं तर इंडियाचा 4th रँक याच्यामध्ये आहे. स्टेट सर्व्हिसच्या जे काही एक्झामिनेशन्स वगैरे आहेत तर अशा प्रकारच्या एक्झामिनेशनमध्ये म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारण्याची हाय पॉसिबिलिटी वगैरे असते की रँकच्या रिलेटेड जे काही वगैरे क्वेश्चन्स वगैरे असतील तर ते, ठीक आहे. त्यानंतर आपलं नेक्स्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे इंडिया आणि मॉरिशसच्या रिलेटेड. ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की इंडियाचे जे काही प्राईम मिनिस्टर आहेत ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी तर हे मॉरिशसच्या व्हिजिटवर आहेत. तर त्याच्या रिलेटेड आर्टिकलमध्ये जे काही डायमेन्शन्स आपल्याला मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं बघायचे ते आपण बघूयात.
सिलेबसचा जर रिलेव्हन्स बघितला तर GS2 मध्ये आपला जो इंटरनॅशनल रिलेशनचा जो पार्ट आहे तर त्याच्यामध्ये ह्या टॉपिकचा रिलेव्हन्स येतो. ठीक आहे. याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे, इंडिया आणि मॉरिशस रिलेटेड जे काही कॉपरेशनचे इश्यूज वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल हिस्टॉरिकल किंवा कल्चरल टाईज असतील, डिप्लोमॅटिक एंगेजमेंट असेल, रिसेंट डिप्लोमॅटिक एंगेजमेंट, त्यानंतर डिफेन्स आणि मरीटाईन कॉपरेशन कशा पद्धतीने झालं, किंवा इंडियाची जी काही सागर पॉलिसी वगैरे आहे तर ती इंडियन ओशन रिजन मध्ये इंडियाचा जो काही डॉमिनन्स वगैरे आहे तो क्रिएट करण्यासाठी कशा पद्धतीने उपयोगाची ठरते, आणि त्यामध्ये मॉरिशस हा कशा पद्धतीने इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, जेणेकरून चायनाला जे काही एक्सपेल करण्याचा आहे, म्हणजे किंवा चायनाचा जो काही इन्फ्लुएन्स आहे इंडियन ओशन मध्ये तो वाढतोय, आणि त्याला कशा पद्धतीनं इंडियाचं जे काही मॉरिशस बरोबर मरीटाईन कॉपरेशन वगैरे आहे किंवा इंडियाची जी काही सागर पॉलिसी आहे ती कशा पद्धतीने इफेक्टिव्हली ऍक्ट होऊ शकते. आणि त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे काय की इंडिया आणि मॉरिशस रिलेटेड जे काही नेव्हल कॉपरेशन वगैरे आहे किंवा स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स कसा आहे मॉरिशसचा इंडियन फॉरेन पॉलिसीमध्ये. सिमिलरली सॉफ्ट पॉवरच्या पर्स्पेक्टिव्हने इंडियन डायस्पोरा कशा पद्धतीने समजा तिथल्या इकॉनॉमीला बिल्डअप करण्यासाठी किंवा इंडिया आणि मॉरिशसचे रिलेशन्स बिल्डअप करण्यासाठी हेल्पफुल ठरतं. आणि लास्ट डायमेन्शन याच्यामध्ये काय मेन्शन करण्यात आलेलं आहे, इंडियानं काय केलेलं आहे त्या ठिकाणी आयुर्वेदिक बॉटनिकल गार्डन्स डेव्हलप करण्यासाठी मॉरिशसला मदत केलेली आहे. म्हणजे त्या पद्धतीनं जर सिग्निफिकन्स जर बघितला तर सॉफ्ट पॉवर डिप्लोमॅसीच्या पर्स्पेक्टिव्हनं आपण हा जो अँगल आहे, म्हणजे अशा प्रकारचे जे काही इनिशिएटिव्ह वगैरे असतात एज्युकेशनच्या रिलेटेड म्हणा किंवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या रिलेटेड वगैरे म्हणा, किंवा एखादं एड वगैरे प्रोव्हाइड करणं जेणेकरून तिथल्या पीपल्सला त्याच्या पद्धतीनं किंवा ज्या डायरेक्ट इम्पॅक्ट त्यांच्यावर होईल. तर हे जे काही सगळे इश्यूज वगैरे असतात तर हे कशाच्या आतमध्ये येतात, सॉफ्ट पॉवर डिप्लोमॅसीच्या आतमध्ये येतात. ठीक आहे. याच्यामध्ये जर इम्पॉर्टंट जर डायमेन्शन्स बघितले, बेसिकली एक्सप्लेन करण्यासारखं असं काही नाही, म्हणजे समजून सांगण्यासारखं असं काही नाहीये. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, जे काही इम्पॉर्टंट याच्यामध्ये वर्ड्स वगैरे, म्हणजे फॉर एक्झाम्पल प्राईम मिनिस्टर मोदींचे जे काही स्टेटमेंट वगैरे आहेत, जसं त्यांनी सांगितलं की मॉरिशस जी आहे ना की ही वन ऑफ द, म्हणजे मॉरिशसचे जे काही स्टेटस आहे तर इंडियाला जर मॉरिशसचं स्टेटस बघितलं तर वन ऑफ द फॅमिली मेंबर सारखं आहे. मग बेसिकली हे काय रिप्रेझेंट करतं की ज्या काही स्ट्रॉंग हिस्टॉरिकल टाईज वगैरे आहेत किंवा जे काही हेरिटेज किंवा कल्चरल सिमिलॅरिटीज वगैरे आहेत की इंडिया आणि मॉरिशसमध्ये, तर ते रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतं. त्यानंतर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने एक इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला इथं बघायला मिळते की या आर्टिकलमध्ये काय सांगितलेलं आहे, मॉरिशस गव्हर्नमेंट काय करणार आहे, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांना तिथला जो काही हायेस्ट अवॉर्ड आहे, म्हणजे ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन नावाचा जो त्यांचा काही ऑर्डर आहे, तर हे रिकग्निशन प्राईम मिनिस्टर मोदी यांना तो प्रोव्हाइड वगैरे करणार आहेत. ठीक आहे. ह्या आर्टिकलमध्ये जास्त एक्सप्लेन का करत नाहीये, कारण ज्या वेळेस इंडिया आणि मॉरिशस याच्यामध्ये जे काही ऍग्रीमेंट्स वगैरे होतील तर त्या ऍग्रीमेंट्स काय केल्या जातात, म्हणजे डायरेक्टली एक्झाममध्ये विचारण्याचे चान्सेस वगैरे असतात. म्हणजे अशा प्रकारचे जे काही ऍग्रीमेंट्स वगैरे झाले किंवा जे ऍग्रीमेंट समजा झालेले नाहीयेत, मग त्याच्यावर क्वेश्चन्स वगैरे विचारण्याची शक्यता आहे किंवा त्यांचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने झालेला आहे. त्यामुळं सबसिक्वेंट आर्टिकलमध्ये ज्यावेळेस आपल्याला न्यूजमध्ये जसे आता समजा उद्याच्या पेपरमध्ये जे काही ऍग्रीमेंट्सच्या रिलेटेड जे काही की डेव्हलपमेंट्स आपल्याला बघायला मिळतील तर ते आपण काय करूया, डिटेलमध्ये त्या ठिकाणी डिस्कस वगैरे करूया. ठीक आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये एक्झाम्पल्स आणि केस स्टडीज प्रोव्हाइड करण्यात आलेले, म्हणजे कशा पद्धतीनं त्या ठिकाणी इंडियाचं जे काही ह्युमॅनिटेरियन एड वगैरे आहे तर क्रायसिस सिच्युएशनमध्ये इंडिया त्या ठिकाणी काय करतं, प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतं. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते, मॉरिशसचं जे काही लोकेशन्स आहे इंडियन ओशनमध्ये तर ते सुद्धा एक इम्पॉर्टंट वगैरे आहे, किंवा त्यांच्या आजूबाजूला जे काही बॉर्डरिंग कंट्रीज वगैरे असतील किंवा जे काही आयलँड्स वगैरे असतील तर ते सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. याच्या रिलेटेड जो आपला दुसरा जो इनिशिएटिव्ह आहे मॅपिंगचा, तर त्या मॅपिंगच्या इनिशिएटिव्हमध्ये मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करेल. ही जी आर्टिकल म्हणजे ही जी PDF आहे याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. थँक्यू सो मच.